पनवेल वसई रोड मेमू ही मध्य रेल्वे क्षेत्राशी संबंधित एक मेनलाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ट्रेन आहे, जी भारतातील पनवेल आणि वसई रोड दरम्यान धावते। ही सध्या दररोज 69165 व 69166 व 69167 व 69168 या ट्रेन क्रमांकावर चालवली जाते। पनवेल वसई रोड मेमू याचा आपण आढावा पाहणार आहोत। याचा सेवा प्रकार आहे मेनलाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स। ही महाराष्ट्रातील लोकल असून याची सुरुवात 12 वर्षापूर्वी म्हणजे 1 जुलै 2011 रोजी झाली होती। सध्याचे ऑपरेटर आहेत मध्य रेल्वे झोन। याचा मार्ग क्रमांक आहे पनवेल व वसई रोड। एकूण 10 रेल्वे स्टेशनवर थांबते। अंतराचा प्रवास आहे 67 किलोमीटर इतका आहे। प्रवासाचा सरासरी वेळ आहे 1 तास 35 मिनिटं आणि ही दररोज धावते। सामान्य अनारक्षित असून बसण्याची व्यवस्था आहे, झोपण्याची व्यवस्था नाही, खानपान सुविधा नाही। निरीक्षण सुविधा पाहत आहे ICF प्रशिक्षक। मनोरंजक सुविधा नाही। सामानाची सोय आसनाच्या वरती आहे। याची तांत्रिक रोलिंग स्टॉक आहे 2। टॅग गेज आहेत 1676 मिमी। विद्युतीकरण आहे। ऑपरेटर गती आहे 46 किलोमीटर प्रति तास। सेवा पाहणार आहोत। पनवेल वसई रोड मेमू चा सरासरी वेग 40 किलोमीटर तास आहे आणि 1 तास 35 मिनिटांमध्ये 63 किलोमीटर व्यापते। वसई रोड पनवेल मेमू चा सरासरी वेग 40 किलोमीटर तास असून 1 तास 35 मिनिटांमध्ये 63 किलोमीटर व्यापते। मार्ग आणि थांबे आहेत पनवेल, कलंबोली, नावडे रोड, तळोजा पाचनंद, निळजे, दातिवली, कोपर, भिवंडी रोड, खारबाव, कमान रोड, जुचंद्र, वसई रोड हे स्टेशन येतात। पनवेल रेल्वे स्टेशन चा कोड आहे PNVL मेन लाईन। हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या हार्बर लाईन आणि मध्य मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे। मध्य रेल्वे हे पनवेल रेल्वे स्टेशन हे रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे आणि सिडकोच्या मालकीचे आहे। हार्बर लाईन, वसई रोड, रोहा लाईन, पनवेल कर्जत लाईन, पनवेल जैनपेठी लाईन हे असून प्लॅटफॉर्म आहेत 7 आणि ट्रॅक आहेत 10। रचना प्रकार आहे मानक ऑन ग्राउंड स्टेशन। पार्किंगची व्यवस्था आहे। स्टेशन कोड आहे PL उपनगरीय। भाडे क्षेत्र आहे मध्य रेल्वे। याचा इतिहास जर पाहिला आपण 1962 साली चालू झालेले आहे। विद्युतीकृत आहे। दातिवली रेल्वे स्टेशन। दातिवली हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्यवर्ती मार्गावरील वसई रोड, दिवा, पनवेल, रोहा मार्गावरील रेल्वे स्थानक आहे। स्थान दातिवली गाव हे ठाण्यामध्ये येत असून महाराष्ट्रामध्ये आहे। मध्य रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून सेंट्रल लाईन क्षेत्रामध्ये येते। प्लॅटफॉर्म 3 असून ट्रॅक 2 आहेत। विद्युतीकरण आहे। पुढील स्टेशन आहे कोपर। कोपर हे डोंबिवली येथील रेल्वे स्टेशन आहे। हे वसई रोड, रोहा मार्गावर आणि मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्यवर्ती मुख्य मार्गावर आहे। हे एक मिनी जंक्शन आहे जे सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईनला थेट प्रवेश देते। कोपर रोड, डोंबिवली हे रेल्वे मंत्रालय व भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून सेंट्रल लाईन मध्ये येते। विद्युतीकरण असून
पुढील स्टेशन आहे भिवंडी रोड. भिवंडी रोड हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क मधील मध्य रेल्वेच्या वसई रोड दिवा पनवेल मार्गावरील आहे. भारतातील एक रेल्वे स्थानक आहे. भिवंडी स्टेशन सेंट्रल लाईन दरम्यान आहे. दिवा ते वसई अशी मेन लाईन सेवा चालते. हे रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून दुहेरी विद्युत लाईन आहे. पार्किंगची सोय आहे. सायकल सुविधा आहे. विद्युतीकरण देखील आहे. पुढील स्टेशन आहे खारबाव. खारबाव हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्यवर्ती मार्गावरील वसई रोड दिवा पनवेल रोहा मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. भिवंडी हा आधीचा थांबा आणि कमान रोड हा पुढचा थांबा आहे. हे एक विकसनशील शहर आणि पायगाव मधील प्राथमिक रेल्वे स्थानकापैकी एक आहे. खारबाव रेल्वे स्थानकावरून सुमारे 12 गाड्या जातात. हे एक सेंट्रल लाईन मध्ये येते. इथे विद्युतीकरण आहे. पुढील स्टेशन आहे कमान रोड रेल्वे स्टेशन. कमान रोड हे नायगाव ईस्ट. कमान रोड हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्यवर्ती मार्गावरील वसई रोड दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील नायगाव पूर्वेतील एक रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून प्लॅटफॉर्म 3 आहेत व ट्रॅक 4 आहेत. पार्किंगची सुविधा नाही. सायकल सुविधा नाही. विद्युतीकरण आहे व पूर्वीचे नावे आहे कमन. पुढील स्टेशन आहे जुचंद्र. जुचंद्र हे वसई रोडवरील नायगाव पूर्वेकडील एक रेल्वे स्टेशन आहे. दिवाजन मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्य रेल्वेचा पनवेल मार्ग आहे. हे रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून विद्युतीकरण आहे. पुढील स्टेशन आहे वसई रोड. वसई रोड जंक्शन हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या पश्चिम मार्गावरील आणि वसई रोड रोहा मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. हे पश्चिम लाईन, मध्य लाईन, वसई रोड रोहा लाईन ह्या लाईनवर आहे. पार्किंगची सुविधा आहे. सायकल सुविधा आहे. हे 1864 मध्ये किंवा त्यापूर्वी उघडलेले असावे. विद्युतीकरण आहे. प्रत्येक आठवड्यातून 7 दिवस ही धावते ट्रेन. आपण पाहत होता मिस्टर कांबळे व्लॉग्स. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा व नोटिफिकेशन ऑन ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.